शेटगांवकर आणि डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन SCRT श्रीमती सरिता गाडी. सुरवातेक आमकां दोन बऱ्यो बातम्यो दिवंक सोदता. एक म्हणल्यार हालींच एक रिपोर्ट पब्लीश जाला, तातूंत गोवा बोर्डाचो परफॉर्मन्स एक्सलंट आसा आनी वी ऑल एप्रिशिएट द वर्क डन बाय गोवा बोर्ड. दुसरें म्हणल्यार 1 एप्रिलाच्यान SCRT ऑटोनॉमस बॉडी जातली. सो आय कॉंग्रॅच्युलेट द टीम लेड बाय श्रीमती मेघना शेट्टी. आता ही प्रेस कॉन्फरन्स दाखोवपाचो मेन उद्देश म्हणल्यार अवेरनेस. काल जे सर्क्युलर काडल्या ताजे कित्याक आपल्याक खबर ना अशें कोणाकूय जावपाक जायना आनी कितें बारीक कितें क्वेरी जाता, मिसअंडरस्टँडींग जाता तें सगळें क्लॅरिफाय करता. पयलीं म्हणल्यार NEP आमी इम्प्लिमेंट करपाचें 3रे वर्स. 2 वर्सां फाटीं आमी NEP फावंडेशनल लेवल 1 लायली. परत ती फावंडेशनल लेवल 2 लायली आनी 9वेक लायली. अंदू 3rd वर्स आमचें आमी फावंडेशनल लेवल 3 वता. नेक्स्ट म्हणल्यार 9वेक लायिल्ले अंदू 10वेक वता आनी 3री आनी 6वी हातूंत ह्या 2 स्टेजीक म्हणल्यार सगळ्यो आमच्यो स्टेजीस फावंडेशनल, प्रेपरेटरी, मिडल आनी सेकंडरी हाची पयली स्टेज ऑर फुडली स्टेज ह्या वर्साच्यान सुरू जाता. आनी त्या खातीर आमी एक स्टियरींग कमिटी केल्ली NEP इम्प्लिमेंट करपाक आनी त्या स्टियरींग कमिटीन एक डिसिजन घेतिल्लें की पयलीं जें आमचें एकाडेमीक इयर जुनान सुरू जातालें तें एप्रिलाच्यान सुरू करचें म्हणून. आनी त्या खातीर आमी आमचे रूल एमेंड करचे पडले. रूल 21 एमेंड केलो. सो रूल एमेंड करतकीर ताजेर थोडे पेरंट्स कोर्टान गेले आनी कोर्टान आमची बाजू उचलून धरली आनी इट इज मेड व्हेरी क्लियर की रुला प्रमाणे आमी कितें करूंक शकता. तो रूल आमी नोटिफाय केल्लो. 12 मार्चाक आमचें ड्राफ्ट नोटिफिकेशन आयिल्लें. ताजेर ऑब्जेक्शन्स थोडी आयिल्ली. तुमकां हांव एक्झॅक्ट नंबरूय सांगता. 4047 ऑब्जेक्शन्स आयिल्ली. ती 3946 इंडिविज्युअल्साची आशिल्ली. असोसिएशनाची 9 ऑब्जेक्शन आशिल्ली. 89 ऑब्जेक्शन वर फ्रॉम PTA एंड सम एक्स पॉलिटिशियन्स 3. अशी टोटल 4047 4047 ऑब्जेक्शन्स आशिल्ली. आता तुमकां एक प्रश्न पडटलो, इतली ऑब्जेक्शन्स आमी स्क्रुटिनी कशी केली. सो तुमकां ती पळोवपाक आमी दिता. तुमी पळया. सो इट इज नॉट लायक वेगळी वेगळी ऑब्जेक्शनां आसा म्हणून. मोस्टली सेम ऑब्जेक्शन्स आसा, सेम कॉपीज, फक्त सायनी आनी नांवां वेगळ्या वेगळ्या इंडिविज्युअलांची आसा. सो त्या खातीर आमचें काम कमी जालें. पूण आमी प्रत्येक एप्लिकेशन स्क्रुटिनी केला आनी क्रेडीट गोज टू द टीम फ्रॉम SCRT. रातचे बसून तांणी हें सगळें काम केलें. सो अगेन दॅट नीड्स टू बी अपलोडेड. आनी आतां जे आमी काल सर्क्युलर काडला, टर्म्स एंड कंडिशन ऑर्डर काडल्या. ऑर्डर काडची पडली कित्याक नोटिफिकेशनान व्हेरी क्लियरली म्हणलां की डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ऑर्डर काडटले. सो काल आमी ऑर्डर काडल्या. त्या ऑर्डरीन आमी टर्म्स दिल्ले आसा. त्या टर्म्सान 220 दीस दिल्ले आसा. समर वेकेशन केन्ना जातलें, दिवाळी वेकेशन केन्ना, गणेश चतुर्थी सुटी केन्ना जातली आनी क्रिसमस ब्रेक केन्ना, हे सगळें दिल्लें आसा. हातूंत 220 दीस सारके भरता. आनी तातूंत आनी एक आमी काल कॉरिजंडम काडला. पयलीं आमी एक सर्क्युलर इश्यू केल्लें की एकाडेमीक इयर 1 एप्रिलाच्यान स्टार्ट जातलें म्हणून. सो बिकॉज ऑफ सर्टन सजेशन फ्रॉम पेरंट्स आनी स्टेक होल्डर्स ते आमी इन्स्टेड ऑफ 1 एप्रील 7 एप्रिलाच्यान करता. आनी 7 एप्रिलाच्यान टील द एंड ऑफ एप्रील 11:30 मेरेनूच स्कूल आसतलें. त्या खातीर पयलीं जे सर्क्युलर काडिल्ले ताका आमी कॉरिजंडम काडला. सो मेकींग इन्स्टेड ऑफ 1 एप्रील 7 एप्रील बाकीचे सगळे कंडिशन सेम आसतले. त्या सर्क्युलरान आमी व्हेरी क्लियरली म्हणलां की एंटायर मे वील बी वेकेशन, समर वेकेशन. सो 1 मे ते 4 जून ह्या 2025च्या वेकेशन आसतलें, समर वेकेशन. पयली ते 5वी आनी 11वेच्यो क्लासी जुनानूच सुरू जातल्यो. कित्याक 11वेची एडमिशन्स 10वेचो रिजल्ट जातकीरूच
खातीरूच जाता. सो अशे सगळे इश्यू मांडपा खातीर ही प्रेस कॉन्फरन्स आपयली. जे ऑब्जेक्शन्स आशिल्ले ते तुमी पळोवंक शकता तेन्ना यू कॅन जस्ट गो थ्रू. जनरल अशी थोडी ऑब्जेक्शन्स आशिल्ली. डायरेक्टर SCRT मॅडम यू कॅन एनलायटन. जशे डायरेक्टर एज्युकेशनान सांगले की ऑब्जेक्शन्स आमकां 15 दीस दिल्ले ऑब्जेक्शन्स फायल करपाक ऑल द स्टेक होल्डर्स, पेरेंट्स आनी इंडिविज्युअल्स. त्या प्रमाणे आमकां थोडी थोडी ऑब्जेक्शन्स आयली. आनी जो लास्ट डे आशिल्लो दॅट इज 27 त्या दिसा सांजची 5:30 आमकां जवळ जवळ 3000 ऑब्जेक्शन डीच्या ऑफिसाक आयली. तांणी ती आमकां फॉरवर्ड केली टू प्लेस इट बिफोर स्टेरींग कमिटी. स्टेरींग कमिटीची मिटींग काल जाली दॅट इज 28. स्टेरींग कमिटीच्या मुखार दवरचे पयलीं ती सगळी आमकां सेग्रिगेट आनी स्क्रुटिनायज करपाची आशिल्ली. सो आमची टीम ऑफ SCRT ऑफिसर्स आनी लेड बाय सरिता गाडी तांणी ते लेट आवर्स बसून सगळी स्क्रुटिनायज केली आनी सेग्रिगेट केली. सेग्रिगेट करतना तुमकां बीन सांगला की कितें नंबर आशिल्लो तो. आनी आमकां ते लक्षांत आयलें की तांचो एक सायक्लोस्टायल फॉर्मॅट जो आमी म्हणटा तसो चडसो ऑब्जेक्शनाचो तसोच आशिल्लो, इन्क्लुडींग PTAचे ऑब्जेक्शन आनी इन्क्लुडींग असोसिएशनाचे ऑब्जेक्शन वेर इन सेम फॉर्मॅट. सो ताची स्क्रुटिनी थोडीशी करपाक आमकां सोंपें गेलें आनी त्या प्रमाणे मागीर सगळे पॉयंट्स जॉट डावन केले ह्या टिमीन. कॉमन ऑब्जेक्शन्स आनी इंडिविज्युअल कन्सर्न हे सगळे एक 20 पॉयंट स्टेरींग कमिटीच्या मुखार दवरले. तातूंत जो पयलो मुद्दो आशिल्लो ऑब्जेक्शन्स जी आशिल्ली वॉज अबावट दी टेम्परेचर कंडिशनचो मेन हे आशिल्लो. तो जेन्ना आमी स्टेरींग कमिटीच्या मुखार दवरलो तेन्ना एक म्हणजे डिस्कशन जालें तें म्हणजे CBSEची स्कुलां, ICSEची स्कुलां जी गोंयांत आसात तातूंत भुरगींच वतात आनी ती सगळीं एप्रील म्हयन्यान चालू आसता. दुसरो विशय जो आयलो डिस्कशनाक तो म्हणजे चडशा स्कुलांनी 10वेच्या खातीर 12वेच्या खातीर रेमेडियल क्लासीस अशें करून समहाव एप्रिलान भुरग्यांक आपोवन तांच्यो क्लासीस चलतात. सगळीं चडशीं स्कुलां घेतात आनी हें आमकां स्कुलांनीच सांगलें कारण टिचर्सांचें जेन्ना कन्सल्टेशन जाता तेन्ना आमकां एक नजरेक आयिल्लें की टिचर्स आर वर्किंग, स्टुडंट्स आर ऑल्सो कॉल्ड इन द मंथ ऑफ एप्रील. आतां हें सगळें ऑफिशियल जालें जेन्ना हांवें सर्क्युलर डिपार्टमेंटांतल्यान गेलें तेन्ना. परत गरमेची कन्सिडरेशन आमी पयलींच केल्लें आनी ताजे खातीरूच 11:30 असो म्हणून तो टायम केलो. हें करून चड हीट जाता पर्यंत भुरगीं क्लासीन आसची न्ही. सो हाचें डिसिजन पयलींच घेतिल्लें आनी हें अशें डिसिजन आशिल्ल्या कारणान कमिटीक दिसलें की जर हीट वेव येता किंवा एक्स्ट्रीम कंडिशन्स येता तेन्ना हाज्या पयलीं जशें डिपार्टमेंट सर्क्युलर स्कुलांक इन्फॉर्मेशन धाडटाले की स्कूल बंद दवरा किंवा भुरग्यांक हाडा तसो डिसिजन आतांय गव्हर्मेंटाक आनी डिपार्टमेंटाक घेवपाक मेळटलो इन केस ऑफ एक्स्ट्रीम वेदर कंडिशन. दुसरो एक विशय आयलो तो म्हणजे आमी आमच्या भुरग्यांक तयार करपाक जाय फॉर ऑल कायंड ऑफ कंडिशन्स. ताच्या नंतर आशिल्लो प्रश्न ऑफ इनएडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोविजन्स एट स्कूल. आमचो जर युडायज डेटा पळयत जातूंत सगळीं एडेड स्कुलां, गव्हर्मेंट स्कुलां आपलो इन्फ्रास्ट्रक्चराचो डेटा अपलोड करतात. तातूंत स्कुलांनी स्वताच आपलो इन्फ्रास्ट्रक्चराचो डेटा अपलोड केल्लो आसा. वेरी बेजीक म्हणजे ड्रिंकींग वॉटर फेसिलिटी किंवा सेपरेट वॉशरूम फॉर बॉयज एंड गर्ल्स, मागीर फॅन्स इन द क्लासरूम हो तांच्यांनी आपलो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर आसा अशें म्हणून डेटा आसा. आनी ऑलमोस्ट म्हाका दिसता कितें की आनी एक विशय जो डिस्कशनाक आयिल्लो तो म्हणजे मार्च पर्यंत स्कुलां फूल स्ट्रेंथान चलतालीं आनी आतां एप्रिलान इट वूड बी ओन्ली 6 to 10 हायस्कुलांनी. सो जेन्ना फूल कॅपेसिटीचेर भुरगीं स्कुलां चलतालीं तेन्ना आतां तर इट इज रिड्यूस्ड कॅपेसिटी म्हणटकीर जें बर्डन आसतलें ऑन इन्फ्रास्ट्रक्चर तें उलट कमी जाल्लें आसतलें आनी ह्या कॅपेसिटीन स्कुलां तांकां वेवस्थीत कॅटर करपाक शकतलीं अशें स्टेरींग कमिटीचें डिस्कशन जालें. सो नेक्स्ट आशिल्लो की पेरेंट्स वील बी फेसींग लॉजिस्टीक चॅलेंजीस. आतां स्कूल बसीस भारत हो विशय चालूच आसा पण खूब कडेन पेरेंट्सूय भुरग्यांक हाडटा ड्रॉप करता असोय विशय आसा.
सो तो जो अरेंजमेंट पयलीं पेरंट्सांनी केल्लो तो तर चालूच उरतलो म्हणजे नवो कितें अरेंजमेंट करचो पडटलो असो विशय ना पण कन्सिडरींग 11:30 तो एक कन्सर्न आशिल्लो की 11:30 मदींच जाता पण जेन्ना आमी हिटा खातीर 11:30 म्हणटात किंवा एनईपी खातीर तांकां हे एक्सपोजर दिवपाक जाय म्हणजे क्वॉलिटी एज्युकेशन खंय तरी एनहान्स करपाक जाय हे सगळी कंडिशन्स पळयली काय म्हाका दिसता की इट डजंट सुपरपास दीस इनकन्विनियन्स इट डज सुपरपास द इनकन्विनियन्स कारण मातसो इनकन्विनियन्स जर कोणाक जाता आसत जाल्यार सुद्दां वॉट आर वी टार्गेटींग इज एनहान्समेंट इन क्वॉलिटी एज्युकेशन आनी भुरग्यां खातीर आमी 11:30 करतात तेच जर आमी डेड केल्ले युजल टायमींग जर दवरलो जाल्यार हिटाचो एक कन्सर्न आशिल्लो म्हणून आमी 11:30 करतात सो हेंय जाय अशें जावचें ना खंय तरी आमकां बेस सोदून काडपाची आसा आनी ती म्हणजे 11:30 असो एक निर्णय स्टेरींग कमिटीन घेतिल्लो आतां नेक्स्ट आशिल्लो की प्रपोज चेंज विल वायलेट दी फंडामेंटल रायट्स ऑफ स्टुडंट टू सेफ एंड हेल्थी एनवायरमेंट सो आता ताचो फुडलो आशिल्लो तो प्रपोज चेंज विल वायलेट दी फंडामेंटल रायट्स ऑफ स्टुडंट टू सेफ एंड हेल्थी लर्निंग एनवायरमेंट एज पर दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हातून खंयच फंडामेंटल रायट वायलेट जायना उलट हातून एक्चुअली आमी वी आर ट्रायंग टू प्रोवायड इक्वल एक्सेसिबिलिटी टू ऑल दी स्टुडंट्स फॉर दी क्वॉलिटी एज्युकेशन सो इतलो जो आमचो उद्देश आसा की बरी क्वॉलिटी एज्युकेशन भुरग्यां पर्यंत पावोवपाचें ताच्या खातीर जर कितें स्टेप घेतलो जाल्यार तो अनकॉन्स्टिट्युशनल कसोच ठरचो आतां हातून आमी कितें एक्झॅक्टली करपाक सोदतात तेंय ह्याच टायमार मेन्शन करतात नव्यो करिक्युलर एरियाज डिसायड जाल्ली आसा ज्यो एनईपीन सजेस्ट केल्या फॉर एग्जाम्पल इंटरडिसिप्लिनरी एरिया वोकेशनल एरिया आर्ट फिजिकल एज्युकेशन हाच्या पयलीं आर्ट फिजिकल एज्युकेशन आशिल्लें पण इट वॉज नॉट कन्सिडर्ड फॉर असेसमेंट किंवा ताका तितली वेटेज नाशिल्ली आतां त्याय हातून वेटेज आसा वोकेशनल फील्ड इंट्रोड्यूस जाता फ्रॉम 6th ऑनवर्ड्स सो बेसिकली फोकस इज ऑन स्कील एज्युकेशन आनी होलिस्टीक डेवलपमेंट ऑफ स्टुडंट्स सो हो जेन्ना उद्देश आसा तेन्ना इतलो जेन्ना आमी मुखार गोल दवरून चलतात की भुरग्यांक एक होलिस्टीक डेवलपमेंटाचेर फोकस करपाचो तेन्ना खंय तरी फंडामेंटल रायट वायलेट जाता हें म्हणप सामकें चुकीचें ताच्या नंतर जे इंटरडिसिप्लिनरी एरियाज आसा तातूंत सुद्दां हांव एक मुद्दम सांगपाक सोदतां हातून की फॉर एग्जाम्पल फायनान्शियल आस्पेक्ट फॉर एग्जाम्पल एनवायरमेंट रिलेटेड आस्पेक्ट हे अशे जे आस्पेक्ट आसा तातूंत सुद्दां हातून फोकस केल्लो आसा किंवा एक बेजीक लॉज भुरग्यांक आतां इतले आमी म्हणटा की एक्सिडेंट जाता आनी कितें जाता भुरग्यां मदीं ताची नॉलेज ना कितें रूल्स आसा कितें आपल्याक सेफगार्ड करपाक जाय सो इवन ते सुद्दां इज एडेड एज पार्ट ऑफ करिक्युलम जेणे करून आमचो फोकस आसा की भुरग्यांचेर ताचें जे इनडेप्थ नॉलेज आसा तें तांच्या स्कूल टायमानूच मेळचें आनी तांणी फुडें एज अ बेटर सिटीजन समाजान वावरचें त्याच्या नंतर आसा ते फोकस इज ऑन कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग आउटकम हें जे स्टेरींग कमिटीन काल डिस्कस केलें तेच तुमकां हांव सांगता द फोकस इज नाव ऑन कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग आउटकम्स आनी जे आमी म्हणटा की आयज पर्यंत रोड लर्निंग चलतालें फॉर एग्जाम्पल आमी पाठांतर म्हणटात ताका पाठांतर करप आनी आन्सरां बरोवप तातूंतल्यान म्हाका कितें कळ्ळें कितें समजलें असो हें उद्देश नाशिल्लो पूण आतां इट इज कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग आउटकम मागीर अंडर वोकेशनल एज्युकेशन नवीन सेक्टर्स इंट्रोड्यूस केल्या आनी स्कुलांक आमी 15 सेक्टर्स दिल्या आतां होय एक विशय आसा की एका गिवन स्कुलाक 15 ऑप्शन्स भुरग्यांक दिवपाक मेळना कारण इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल सो स्कूल कितें करता आपल्या भुरग्यांनी जे ऑप्शन दिला म्हणजे एक जर 25 भुरग्यांचो ग्रूप आसा त्यांनी एक सिमिलर ऑप्शन दिला तांकां आमी ज्या ज्या जाग्यार पॉसिबल आसा त्या त्या जाग्यार ते ऑप्शन दिवपाक तांकां मुभा दिल्ली आसा जेणे करून ते स्किल्स जे आसा तेय भुरग्यां मदीं ह्याच एजीचेर आमी तांकां दितली नेक्स्ट आशिल्लें तें कंप्युटर एज्युकेशनूय जें आसा तें पयलीं जो ICT सब्जेक्ट तुमकां खबर आसता ICT सब्जेक्ट म्हणून थोडे एक आउटडेटेड पोर्शन त्या ICT सब्जेक्टा मदीं आशिल्ले तेंय आतां स्कील बेस्डान कन्वर्ट जाला सो कंप्युटराकय आमी वोकेशनल स्टडीजान हाडला आनी तेंय भुरग्यांक दिला
आर्ट एज्युकेशना कडेन उलयतना सांगता. आर्ट एज्युकेशनान आतां 4 सेक्टर्स आसात: फायन आर्ट, थिएटर आर्ट, म्युझिक एंड परफॉर्मिंग आर्ट. ह्या चारय हातून 4 आर्ट फॉर्मांनी म्हाका दिसता समग्र शिक्षण एक मोठी रिक्रुटमेंट ड्रायव्ह केली आनी आमचे सगळे मोर दॅन 450 स्कुलांक आर्ट टिचर प्रोवायड करपाचें एक मोठें काम हातीन घेतलें आनी तांणी तें अचिवूय केलें. आतां थोड्या एक्स्ट्रीम केसींनी 1-2 कडेन सगळे 4य पावपाक शकले ना. पण हाचो अर्थ असो न्ही की आमी भुरग्यांकूय ऑप्शनूच दिले ना. फायन आर्ट टिचर सगळ्या स्कुलांनी आसा. ताच्या भायर जे पॉसिबल आसा तितले ऑप्शन्स सगळ्या भुरग्यांक दिली. थोडी स्कुलांक 4य ऑफर करपाक मेळ्ळी आनी थोड्या कडेन नॉट लेस दॅन 2 अशें करून सगळ्या भुरग्यांक ऑफर केलें. आतां वळया आमी एसेसमेंट पॅटर्ना कडेन. आय एम टॉकिंग अबाउट ऑल दीस बिकॉज ऑफ दी इशू रेज्ड बाय दी पेरेंट्स एज रिगार्ड्स टू द कॉन्स्टिट्युशनल रायट्स. ताच्या नंतर आसा जो NEPन एसेसमेंट पॅटर्न सजेस्ट केला तो. NEPन सजेस्ट केला की इट शूड बी अगेन कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट. जातून इंटरनल आनी एक्सटर्नल असेसमेंट आसतलो. इंटरनल असेसमेंट वूड बी प्युअरली ऑन द बेजीस ऑफ रुब्रिक्स. हाच्या फुडें इंटरनल असेसमेंटा खातीर एक्झाम जावची ना. इट वील बी प्युअरली ऑन द बेजीस ऑफ रुब्रिक्स. आनी जो एक्सटर्नल असेसमेंट जातलो, आयज पर्यंत स्कुलां आपूण पेपर सेट करताले आनी फक्त 10वीक गोवा बोर्ड 10वी-12वी आनी लास्ट इयरच्यान फॉर 9th गोवा बोर्ड पेपर सेट करताले. पण आतां असें डिसिजन घेतलें की हांगा 6वे खातीर बी कॉमन पेपर सेटींग जातलें. कित्याक कारण वी हॅव टू एन्श्योर दॅट ईच चायल्ड इज एक्सपोज्ड इन अ इक्वल फॉर्म टू ऑल दीस वॉट इज प्रपोज्ड अंडर NEP. म्हणून हे डिसिजन घेतलें की 6वेकूय बी कॉमन पेपर सेट जातलो. जो पेपर सेटींग वील बी डन बाय SCRT आनी हाचे जे असेसमेंट आसा म्हणजे पेपर करेक्शन जे आसा ते आमी स्कुलाकच दिल्ले आसा. सो ह्या पद्दतीन आमची 6वेची असेसमेंट पॅटर्न करतलो. नाव टॉकिंग अबाउट दी ब्रिज कोर्स दॅट वॉज इंट्रोड्यूस टू 6th grade. ब्रिज कोर्साच्या अंडर आमी कितें केलें की देर आर वेरियस एक्टिविटीज. तो ब्रिज कोर्स इज नॉट एडिशनल बर्डन ऑन स्टुडंट्स ऑर टीचर्स. It is basically based on various activities where students are now being upgraded to that level. We are trying to upgrade their maturity, understanding to that level and तांकां एक संवय पडपाक की आमचे फुडले शिक्षण पद्दती कशी आसतली. सो तातूंत इट इज फोकसिंग ऑन एक्टिविटी बेस्ड लर्निंग, प्ले वे मेथड लर्निंग. ह्यो सगळ्यो गोश्टींचें टिचरांक आमी ऑलरेडी ट्रेनिंग दिला. ट्रेनिंग दितनाय बी आमी वी हॅव सीन दॅट दे आर नॉट कॉम्प्रोमायझींग ऑन दी देआर टीचिंग आवर्स. अशें पळोवनूच आमी तें ट्रेनिंग दवरलें आनी हें ट्रेनिंग टिचर्सांक दिलां. उद्देश असोच आसा की जे आतां 6th खातीर तांकां ब्रिज कोर्स दिला एक्टिविटी बेस्ड लर्निंग, सिमिलर पॅटर्न तांच्यांनी 7वे, 8वे, 9वेकूय बी वापरचो. सो ताच्या फुडें आसा जो विशय टॅक्स्टबुकांचो. टॅक्स्टबूकय बी आमी एज एवरी वन इज अवेर सगळे टॅक्स्टबूक आमी स्कुला पर्यंत पावयले. 6, 7, 8 म्हणजे जी स्कूल स्टँडर्ड्स आतां स्टार्ट जावपाचे आसा 6, 7, 8 SCRTन फ्री टॅक्स्टबूक स्कुला पर्यंत पावयले आनी 9th, 10th आनी 11th, 12th ते गोवा बोर्डाचे इन ओपन मार्केट अवेलेबल आसा. ताच्या फुडें आसा ते आनी हेंच एक रिजन आशिल्लें की जे सर्कुलर सगळे म्हणटात की आमी आतां काडले 30th January. तो डिले कित्याक आशिल्लो बिकॉज वी वर एक्चुअली प्लॅनिंग फॉर ऑल प्रिपेर्डनेस. म्हणजे जेन्ना आमकां कळ्ळें ओके टॅक्स्टबूक येता सगळी तयारी आमची जाता तेन्नाच आमी सर्कुलर काडले. ह्या प्रेझेंटली काडलें ना. बिफोर दॅट येस स्टेकहोल्डर्स वेर अवेर, टिचर्स वेर अवेर, हेडमास्टर्स वेर अवेर की हें सर्कुलर येवपाचें आसा. काडपाक 30th January कित्याक आयली कारण वी हॅड टू चॅक अबाउट आवर प्रिपेर्डनेस वेदर वी एज अ स्टेकहोल्डर आर रेडी टू गो फॉर April academic year. So this was regarding the constitutional right infringement. हांगा कसलोच constitutional right infringe जायना. ताच्या नंतर आशिल्ले जो ऑब्जेक्शन आशिल्लो तो वॉज लॅक ऑफ कन्सल्टेशन विथ स्टेक होल्डर. तुमकां सगळ्यांक याद जाता आसतलें कारण यू पीपल वेर ऑल्सो पार्ट ऑफ आवर कन्सल्टेशन ड्रायव्ह वीच वॉज टेकन प्लेस इन July 2024. जेन्ना टीम led by secretary where DE was a member, chairman Goa board was a member, I was also there and other officials of department and SCRT were there.
आमी सगळीं तालुक्यान विजीट केले आनी इंडिविज्युअल स्कुलाचे हेडमास्टर्स, मॅनेजमेंट, PTA आनी टिचर्स हांकां इंडिविज्युअली घेवन बसून तांचे कडेन 1-to-1 इंटरेक्शन केलें की तुमकां कितें डिफिकल्टीज आसा, कितें करपाक मेळटा. सो हेंचें कन्सल्टेशन ना म्हणटा इज नॉट करेक्ट. तातूंत होय एक विशय आशिल्लो जो प्रत्येक आमी मॅनेजमेंटाक आनी हेडमास्टराक सांगिल्लो की इन केस देर इज अ ऑप्शन गिवन टू ऑल ऑफ देम की यू कॅन गो फॉर फूल डे स्कूल. करेक्ट. सो यू कॅन गो फॉर फूल डे स्कूल. हें ऑप्शन आमी प्रत्येक मॅनेजमेंटाक आनी स्कुलाक दिल्लें त्या टायमार आनी इट वॉज नॉट कंपल्सरी. आमी तांकां ऑप्शन दिल्लें जर कोणी फुडें येता जाल्यार तुमी फूल डे स्कुलाक वचा. कारण आतां NEP वील नीड एक्स्ट्रा लर्निंग एंड टिचींग आवर्स हें आमकां लक्षान आयिल्लें आनी तेन्नाच हें ऑप्शन तांकां दिल्लें. ताच्या फाटोफाट गोवा बोर्डान आपली एग्जाम मार्चान प्री शेड्यूल केली ऑफ 10th स्टँडर्ड वेल इन एडवान्स. ही एक तयारी आशिल्ली टू स्टार्ट एकाडेमीक इयर इन द एप्रील इन कन्सल्टेशन विथ दी स्टेक होल्डर्स. मागीर ज्यो आमच्यो मिटिंगो जाल्यो किंवा वेरियस स्टेक होल्डर कन्सल्टेशन हें चालूच आशिल्लें ओवर अ पिरियड ऑफ इयर. फक्त एज आय टोल्ड यू डिसिजन आमी 30 जानेवारीक घेतलें बिकॉज वी हॅड टू चॅक अबाउट द प्रिपेरनेस. हांगा SCRTन आतां ना म्हटल्यार जवळ जवळ 20 कमिटीज आसा. different committees which basically consist of teachers and academicians who are working on syllabus, board of studies asat and content. So हांचे consultation खूब timely चालू असता. खंयच अशें जालें ना की कोणाकच consult केलें ना. Then parents orientation was not conducted was also one of the concern. आमी time to time headmaster and teachers brief करीत असता आणि प्रत्येक पेरंटा कडेन पावप आमकां शक्य ना. सो आमी स्कुलाच्या तर्फेच एक्चुअली पेरंट्सा कडेन पावता. सो स्कुलाची ती ड्युटी की दे हॅव टू ब्रीफ ऑल दी पेरंट्स. देन एक कन्सर्न आशिल्लो की TET नॉट मेड कंपल्सरी फॉर रिक्रुटींग टीचर विच हॅज नथिंग टू डू विथ दीस प्रपोज अमेंडमेंट ऑफ एकेडमिक इयर. There were some points which had no concern. Magir ashile about training given by SCRT. As I have mentioned, ki SCRT is now focusing on quality training also. Current now we are talking about improvement of quality education. आणि म्हाका दिसता की डिपार्टमेंट असो, बोर्ड असो किंवा SCRT असो किंवा समग्र शिक्षा असो, everyone is trying to their maximum level. Everyone is going overboard to see that everything is put in place. जशें की आतां इतले रिक्रुटमेंट जाता तांची NOC फास्ट ट्रॅक करप किंवा बोर्डान सुद्दां 9थाचो पेपर सेटींग किंवा ताचो जो अरेंजमेंट सगळो करप. SCRTंतल्यान ट्रेनिंग्स किंवा कंटेंट क्रिएशन हें सगळें आतां पॅरलली जाता. आनीक ट्रेनिंगा खातीर म्हाका दिसता SCRTन आतां नवीन प्लॅन तयार केला तो वी आर गोईंग इन अ डिसेंट्रलायज मॅनर. सगळ्या टिचरांक हांगा आपयले तर तांकां ट्रॅवलिंग एडिशनल पडटालें जे आमी कंप्लिटली बंद केलें आनी वी आर going in a decentralized manner. We are going in the zones. Then another aspect was no scope for extra enrichment program like skill based learning, coaching camp, etc. Actually NEPचो फोकसच आसा की holistic development which includes skill based learning, art. हांवें तुमकां सांगलें तशें. सो तो हातूंत स्कोप ना म्हणप सारकें न्ही. आनीक म्हाका दिसता की पयलीं सिलेक्टीव भुरग्यांक ते मेळटाले एक्सपोजर जे आपले प्रायवेट हातूंत धाडटा ते आतां आमी स्कुलांतल्यान सगळ्यांक दिवपाचो प्रयत्न करतात. देन इट वॉज अबाउट अनक्लियर इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग प्रमोशन ऑफ ग्रेड 9 स्टुडंट्स विच इज नॉट करेक्ट. कारण प्रमोशन ऑफ ग्रेड 9 स्टुडंट कशें जातलें ताचे गोवा बोर्डान बाय वे ऑफ अ सर्क्युलर इन्स्ट्रक्शन्स इशू केल्ले. Then language formula which is contradictory to principle of NEP 2020. आता जे languages दिल्या are actually in furtherance to the language formula of NEP आणि तातूंत कांयच चुकीचें ना. आनी तांचो ऑब्जेक्शन आशिल्लो तो देर इज नो रॅशनल नेसेसिटींग द चेंजीस. रॅशनल आसा जो हांवें तुमकां आतांच वाचून दाखयलो की आमकां जेन्ना स्कील बेस्ड एक्टिविटी बेस्ड आनी अशें जेन्ना वचपाक जाय तेन्ना एक्स्ट्रा टिचींग लर्निंग आवर्साची गरज आसा म्हणूनच आमी ते 6वे ते 10वीक लायले एक्स्ट्रा टिचींग लर्निंग आवर्स.
overlapping of academic years across different sections shall cause inconvenience to parents हो एक तांचो कन्सर्न आशिल्लो म्हणजे बाकीच्या स्टुडंट्सांक आमी लायले ना 6th to 10th आनी 12thूच लायले हो आर्ग्युमेंटूय बी स्टेरींग कमिटीन कन्सिडर केलो ना कारण ज्या जाग्यार खरी गरज आसा त्याच जाग्यार आमी एडिशनल लर्निंग टिचींग आवर्स लायले म्हणजे एप्रिलान स्टार्ट करपाचें ठरयलें म्हणजे 6वी ते 10वी आनी 12वी तेच आमी प्रायमरी भुरग्यांक कित्याक केलें ना कारण तांकां आत्ताच्या स्टेजीचेर ही रिक्वायरमेंटांची नाशिल्ली सो स्टेरींग कमिटीन हे डिसिजन घेतना हाचेर पुरेपूर विचार केला सगळ्या आस्पेक्टांचेर आनी मागीरूच डिसिजन घेतला प्री प्लॅन वेकेशन ऑफ पेरंट्स जे आसा तो हाच्या पयलीं जितली सर्क्युलरां आसात जर तुमी डिपार्टमेंटाची डीन इश्यू केल्ली सर्क्युलरां जर पळोवशात टर्म्स एंड वेकेशनाची तातूंत वेकेशन बरयल्लें आसता तें फक्त आसता मंथ ऑफ मे समर वेकेशन इज मंथ ऑफ मे एप्रील वॉज नेवर अ पार्ट ऑफ वेकेशन एप्रिलान क्लासी चलताल्यो एग्जामी जाताल्यो सो होय विशय स्टेरींग कमिटीन कन्सिडर केलो ना काल स्टेरींग कमिटीची हाची कॉपी जाल्यार तुमकां हांव दिता की कितें कितें डिस्कशन जालें आनी हाव ईच ऑब्जेक्शन वॉज थरली कन्सिडर्ड बाय स्टेरींग कमिटी ताजेर कांय भरपूर डिस्कशन जालें इतलेंच न्ही ही बंडलां घेवन सगळे जाण हांगा बसले आनी दे हॅड गॉन प्रॅक्टिकली थ्रू दीज ऑब्जेक्शन्स आनी कन्सिडरींग दी अर्जन्सी कारण आमी जेन्ना 1 एप्रिलाचे नोटिफिकेशन सर्क्युलर काडिल्ले ऑन 30th of January सो इन केस वी हॅड टू मेक एनी चेंजीस टू दॅट वी हॅड टू इन्फॉर्म ऑल दी स्टेक होल्डर्स बिफोर 1st of April म्हणून ही सगळी गडबड करून सगळ्यांनी काल फूल टायम हांगा बसून किंवा सगळे स्क्रुटिनी करून हे डिसिजन गव्हर्मेंटान घेतलें सो दीस इज अबाउट दी ऑब्जेक्शन्स रिसिव्ड बाय SCRT एंड डिपार्टमेंट तातूंत आनी एक सांगपा सारकी गोश्ट अशी आसा की जशें डीन ऑलरेडी सांगलें की खुबशी कॉमनूच आशिल्ली एक आमकां महाराष्ट्राच्या स्कुलाचें सुद्दां मेळ्ळें आनीक म्हणजे कोणें तातूंत खरेंच लक्ष घातलां काय खेळा सायनी अशें कितें तरी जालां अशें आमकां एक काल डिस्कशनाक आयिल्लो हो आस्पेक्ट आसा आनी इवन असोसिएशनाचे सुद्दां जर म्हणपाक गेलें तेंय बी त्याच फॉर्मेटान आसा मे बी ऑब्जेक्शन्स आर कॉमन आय अग्री पण वर्ड टू वर्ड सेम अशी आमकां ऑब्जेक्शनां आयली ताच्या बरोबर थोडे फोटोय आयल्या ज्या जाग्यार स्कुटरीचेर रावन सायनींग घेतना इट इज पार्ट ऑफ रेकॉर्ड सो ती मागीर स्टेरींग कमिटीचो असो विशय जालो की खरीच ही इतली जेन्युइन ऑब्जेक्शनां आसा काय दीस इज वन ड्रायव्ह जी एक पिटिशन ड्रायव्ह कायंड ऑफ आमी जी म्हणटा अशी जाल्ली ती पण इररिस्पेक्टीव ऑफ ऑल दॅट स्टेरींग कमिटी कन्सिडर्ड एंड डिस्कस्ड ऑल दी ऑब्जेक्शन्स आनी ही रिकमेंडेशन स्टेरींग कमिटी गव्हर्मेंटाक हाडली की ही ऑब्जेक्शन्स जी भुरग्यांक आमी कितें फुडें ऑफर करपाक सोदतात ताच्या मुखार तांचे इतलो स्टँड ना आनी अशें म्हणून गव्हर्मेंटाक रिकमेंडेशन गेलें की कन्सिडरींग ऑल दीस आस्पेक्ट आमी 7 एप्रिलाच्यान सुरू करचें सरान तुमकां सांगलेंच की 7 एप्रील कित्याक तर आमी जो 1 विकाचो ब्रेकाची जी रिक्वेस्ट आयली ती कन्सिडर केली स्टेरींग कमिटीन आनी जे नोटिफिकेशन काडिल्लें फॉर प्रपोज्ड अमेंडमेंट ऑन 12th of March त्या नोटिफिकेशनानूच जो ड्राफ्ट अमेंडमेंट जो केल्लो तातूनच आमी मेन्शन केलें की वी वील स्टार्ट वी आर प्रपोजिंग टू स्टार्ट फ्रॉम 7th of March सो ताच्या मदीं पिटिशन आयलें आनीक खूब डिले जालो परत खूब गोश्टी आनी एक विशय काल स्टेरींग कमिटीच्या हातूंत डिस्कशनाक आयलो तो ह्या सगळ्या बोवाळान आमी अननेसरी खूब क्वॉलिटी टायम आमचे सगळे रिसोर्सीस वेस्ट जाले किंवा हे कावंटर करपाक सगळ्या स्टेक होल्डराचो टायम तातूंत खूब गेलो नाव वी हॅव टू नाव गियर अप फॉर प्रिपेरींग फॉर फर्दर प्रिपेरनेस ऑफ इम्प्लिमेंट एनी सो दीस वॉज रिगार्डींग ऑब्जेक्शन्स सगळी केअरफुली स्क्रुटिनायज जाल्या आनी सगळ्यांचेर डिस्कशन करूनच फुडलें डिसिजन जालां अशें ना की कांयच कन्सिडर केलें ना आनी हांव एड करूंक सोदतां की कन्सल्टेशन स्टेक होल्डरा कडेन जावना इज नॉट एट ऑल करेक्ट कित्याक एनईपीचो ड्राफ्ट जेन्ना आयिल्लो पयलीं तेन्नाय आमी सगळ्या स्कुलांक तो ड्राफ्ट धाडिल्लो आनी स्कुलांनी तो PTA आनी मॅनेजमेंटा कडेन डिस्कशन करपाचें आमी सांगिल्लें त्या भायर मागीर जेन्ना कम्पेरींग टू 2022 म्हाका याद जाता की डायरेक्टर SCRT नागराज वंदेकरी आशिल्ले सो ताणें एक 2 मिटिंगो पेरंट्साच्या अवेरनेसा खातीर प्रपोज केल्ली जेन्ना ती फायल ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत सरा कडेन गेली तेन्ना ताणें म्हाका आपोवन सांगलें की 2च मिटिंगो दवरूं नाका की प्रत्येक तालुक्यान एक मिटींग दवर आनी त्या तालुक्याचे मिनिस्टर किंवा MLA आपय म्हणून आनी आमी तो
एक्सरसाइज केला आणि हांव स्वता फोंड्या आनी सांखळे मिटिंगेक गेल्लो आनी प्रत्येक तालुक्यात ह्या स्टेक होल्डरांची मिटिंगो जाल्ल्यो टू क्रिएट अवेरनेस अबाउट एनीथींग. सो हे जे पळय आरोप जाल्ले की स्टेक होल्डरांक कन्सल्ट करूं नाशिल्ले तातूंत तथ्य ना. आनी कितें तुमकां विचारपाचें आसा जाल्यार 25-26 आसता खंयचे क्लासेस आसतली which classes will have exactly? NEP फाउंडेशनल 1, 2 आनी आतां 3 जातले. ओके, थर्ड स्टँडर्डाक न्हू म्हणल्यार प्रेपरेटरी स्टेजीचे फर्स्ट लेवल थर्ड स्टँडर्ड, मिडल सेक्शनाचे फर्स्ट लेवल 6th आनी पोरू आमी 9थाक लायली म्हणून वी आर एडवान्सिंग टू 10th. सो इतल्यो सगळ्यो क्लासी NEP कवर जातल्यो. फाउंडेशनल 1, 2, 3, स्टँडर्ड 3rd, स्टँडर्ड 6th, 9th आनी 10th. हातून हांव मातशें एड करपाक सोदतां. मदींच आमी 3rd, 6th अशें कित्याक करता असो जर एक कन्सर्न आसा जाल्यार पयलीं आमी प्रायमरी आनी सेकंडरी म्हणटाली. सो आतां अंडर NEP इट इज 4 phases. इट इज फाउंडेशनल, प्रिपरेटरी, मिडल आनी सेकंडरी. सो फाउंडेशनल आसा इज बालवाटिका 1 to स्टँडर्ड 2 ते फाउंडेशनल स्टेज सोंपता. थर्डा पासून इट इज प्रिपरेटरी स्टेज. 3rd to स्टँडर्ड 5 इज प्रिपरेटरी स्टेज. मागीर 6th to स्टँडर्ड 8th इज मिडल स्टेज आनी फ्रॉम 9 to 12 इज अ सेकंडरी स्टेज. सो हांची ही 4 स्टेजी आसा. ह्या 4 स्टेजींचेर प्रत्येकाची लेवल 1 म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रिपरेटरीची लेवल 1 इज 3rd ग्रेड, मिडलाची लेवल 1 इज 6th ग्रेड आनी सेकंडरीची लेवल 1 इज 9th ग्रेड. अशें हाचें आतां डिविजन जाल्लें आसा. आनी जशें तुमकां डीन सांगलें त्या प्रमाणे 9थाक आमी लास्ट इयर ऑलरेडी लायले. ह्या वर्साक आमी सेकंडरीच्या लेवल 2 म्हणजे 10थाक लायता, मिडलाच्या लेवल 1 म्हणजे 6थाक लायता आनी प्रिपरेटरीच्या लेवल 1 म्हणजे 3rdaक लायता. सो 5 + 3 + 3 + 4 सो 5 वर्साची स्टेज आमी पहिल्या वर्सा स्टार्ट केली. 4 वर्साची स्टेज लास्ट वर्सा सेकंडरी ती पोरू केली. म्हणजे अंदू स्टार्ट करता त्यो 3 वर्साच्यो स्टेजीस. सो सगळे बरोबर आमचे कंप्लीट जातले इन अनदर 2 years. दॅट इज द टार्गेट. युनिफॉर्म पेपर खंयचे क्लासेस आसतलो? आतापर्यंत जे डिसिजन घेतलेले आसा एज ऑन डेट इज 6th onwards. Only class 6 in 25-26 will be common paper. Yes. Only ना एज ऑन डेट जे डिसिजन आसा इज 6th onwards म्हणजे 6 to 10. 9, 10चे गोवा बोर्ड, 6, 7, 8 would be by SCR. from 25-26. कॉमन पेपर्स and all lectures. सर तुम्हाला आता 6 to 8. 6 weeks. 6 to 8 कॉमन पेपर तिघांकूय आता येतो ना मागीर ना आता ह्या वर्साच्या यावर तिन्ही क्लासीक येतलो काय एकाच घेतलो ना 6th दाखवू येतलो 7th आणि SCRT SCR. ऑल गो And 9, 10 to Goa board. गोवा. आणि त्या autonomous ताजेर अशी सांगा की how it makes a difference in SCRT. All this time SCRT was part म्हणजे एक सेक्शन ऑफ डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन. सो आमचे जितले फंक्शनिंग जाताले तितले वॉज थ्रू डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन आनी थ्रू दॅट वी हॅव टू ऑप्टेन गव्हर्मेंट अप्रुवल सगळ्याचे आसा. जो प्रोसिजर एका डिपार्टमेंटात आसा तो आमी फॉलो करताली. आतां वी हॅव रजिस्टर्ड एज ऑटोनॉमस बॉडी अंडर सोसायटीज एक्ट आनी आतां आमचें फंक्शनिंग अशें बदलतलें की देर वूड बी अ गव्हर्निंग कावन्सील हू वील टेक डिसिजन्स हियर इटसेल्फ आनी जितली पॉलिसी डिसिजन्स आसात गव्हर्मेंटाकूच जे पावर्स गव्हर्मेंट आमकां डेलिगेट करता त्याची डिसिजनां SCRTनूच जातली. आनी दीस वील फास्ट ट्रॅक मेनी ऑफ द कंपोनंट्स वीच SCRT हॅज टू डील वीथ. SCRTचो बेसीक मॅन्डेट आसा इज अबाउट कंटेंट क्रिएशन, टेक्स्ट बुक्स, ट्रेनिंग्स एंड क्वॉलिटी एज्युकेशन. आनी ताजे खातीर जी लागणारी डिसिजन्स आसा ताजे खातीर हांगा जो कावन्सील आसा वूड बी कन्सिस्टींग ऑफ ऑल एकेडमिशियन्स, एक्सपर्ट्स आनी ते हांगा डिसिजन जातली. आनी बजेटूय बी गव्हर्मेंटाचो आमकां डायरेक्ट अलोकेट जातलो आनी ताजे एक्सपेंडिचर किंवा आमचे खुबशे कडेन डिले जाताले पेमेंटान किंवा अपॉयंटमेंट आनी पेमेंट खूब डिले जातालो तोय बी आतां कटशॉट जातलो. प्रोसिजर फास्ट जातलो. मॅडम सर तुम्ही अकॅडमिक इयरचा टायमिंग जे वाढतात तो कितलो टाइम तुमकां एक्झॅक्ट जाय आशिल्लो
दोनशे बट टायम वाटतो आता 70 ऑलमोस्ट 70 आवर्स वाटतले सो फ्रॉम 20 डेजच आसा दीस इतके सपोज आवर वाटणार आता एप्रिलान 11:30 पर्यंत जातले न्ही कितले वाडना आवर्स 5.5 वरांच दवरले आमी बट ते जर एक 70 आवर्स वाटले ना तुमचे 3.5 वरांचे तुम्ही डेली क्लासेस घेतले फॉर 20 डेज ते एक दीस हॉलिडे ना आता ॲक्च्युली जे उलयता इज अबाउट मिनिमम लर्निंग आवर्स खंय जे आसा ते मिनिमम लर्निंग आवर्स सो आतां इन व्यू ऑफ 1200 इज अ रिक्वायरमेंट ऑफ लर्निंग आवर्स अंडर नॅशनल क्रेडीट फ्रेमवर्क आता तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की वी आर फॉलोईंग नॅशनल क्रेडीट फ्रेमवर्क ऑल्सो वीच इज अगेन मॅन्डेटेड बाय NEP सो तातूंत आसा की 1200 लर्निंग आवर्स आसची देर इज डिफरन्स बिटवीन टीचिंग आवर्स एंड लर्निंग आवर्स अशें न्ही की 1200 वरां टिचरांक शिकोवचें पडटलें इट ऑल्सो इन्क्लूड्स भुरग्याची एक्टिविटी आनी खूब कंपोनंट आसा ताका वी वील शेअर इट विथ यू सो हे टुगेदर इट शूड बी 1200 लर्निंग आवर्स आनी टू एन्श्युअर ऑल दीस ही जी एडिशनल वरांचो जो कन्सेप्ट आसा तो तातूंत आसा पण जाता तितकी आवर्स जाता हय विथ दीस जाता सर आता 7th न्यू इयर स्टार्ट न्यू एज्युकेशन इयर एज्युकेशनाचे न्यू एकेडमीक इयर एकेडमीक इयर आता फाटल्या परीक्षा कालूच सोंपल्या भुरग्यांच्यो 9वे पर्यंत भुरग्यांचे तेचो रिजल्ट केन्ना जातलो रिजल्ट 29th of April or not before 29th of April केन्ना त्याच्यात कालूच सोंपल्या न्ही पेपर असेसमेंट करता रिजल्ट करता आणि आता भुरगे आसा ते नेक्स्ट एकेडमीक इयर फुडल्या वर्साक फुडल्या क्लासीक करतले फुडल्या सगळे भुरगे 9वेचे भुरगे 10वेक करतले 5वेचे भुरगे 6वेक करतले 6वेचे 7वेक पण ते करेक्शनाक टायम मेळटलो टिचर्सांक आणि 9वेचे भुरगे सगळे भुरगे हे आसता थोडे करून फाटीं उरले जाल्यार तेंचे खातीर कितें वेगळें ते कितें 10वेक वचूंक शकता आनी जर 9वेचे थोडे सपोज सब्जेक्टांनी उरले आनी ताचे बद्दल म्हाका चेअरमॅन नववीचे भुरगे न्ही सपोज उरले तांचे 1 किंवा 2 विशय उरले किंवा तांचे विशय उरले जर ताका न्ही आमी इंटिग्रेटींग म्हणले सो अलाउड टू कीप तर नवेचो भुरगो फेल जर जालो फेल म्हणना ताका नीच इम्प्रूव तो 10वेक बसतलो पण 10वेक बसता आसतना 10वेचो तो शिकतलो पण त्याच वेळार तो 9वेक ताजो पेपर जर उरला आसता जाल्यार तो क्लियर करतलो तो पेपर क्लियर केल्या शिवाय त्याची 10वेची परीक्षा ताका दिवंक मेळची ना किंवा ताजो रिजल्टूय दिवंक मेळचो ना बट यू वोंट बी डिटेन ही वोंट बी डिटेन ताणें तें एटी म्हणून आमी ती प्रोविजन दवरलें आनी एक कितें केलां आमी आतां 9वेक न्ही एक थोडो चेंज कितें केला सब्जेक्टान 6 सब्जेक्ट आसात तातूंतले 3 लँग्वेजीस मतलब एक लँग्वेज आसा ती इंग्लीश वीच इज कंपल्सरी आनी बाकीचे मागीर जशे R1 आनी R2च्या जाग्यार ते घेता सोशल सायन्स हो जो प्रकार आसा न्ही सोशल सायन्स सब्जेक्ट आसा पयलीं हिस्ट्री वेगळो आसलो आनी जॉग्रफी वेगळो आसलो तो आतां मर्ज करून एक केला सो एक पेपर आसतलो 80 मार्काचो जातूंत हिस्ट्री आसतलें आनी जॉग्रफी शिकचें पडटलें हो एक आसा आनी स्कूल असेसमेंट सब्जेक्टाच्या अंडर जशें मॅडमीन सांगलें 4 सब्जेक्ट आसा एक आसा IDA वीच इज इंटर डिसिप्लिनरी एप्रोच मागीर दुसरो आसा आर्ट एज्युकेशन तातूंत आसतलें फायन आर्ट्स आसतलें परफॉर्मिंग आर्ट्स आसतलें थिएटर आर्ट्स तिसरो आसा फिजिकल एज्युकेशन आनी चवथो आसा तो वोकेशनल एज्युकेशन हे 4 सब्जेक्ट आसा ते स्कुला तर्फे तांच्यानी एग्जाम घेवप पूण एक पेपर आमच्या कडल्यान वचपाचो आमी प्रयत्न करतले शक्यतो फिजिकल एज्युकेशनाचो क्वेश्चन पेपर IDAचो पेपर आमच्या कडल्यान वतलो मागीर वोकेशनल एज्युकेशन म्हणल्यार NSQF म्हणल्यार नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क तातूंत मागीर ऑटोमोबायल आसतले मागीर तुमचे रिटेल आसतले हे सगळे प्रकार आसतले हे हांचो पेपर आमच्या कडल्यान वतलो असेसमेंट तांच्यांनी करप प्रॅक्टिकल आमच्या गायडलायन्सान करप पूण एक फायदो कसो आसा की ह्या 4 सब्जेक्टांनी 2 सब्जेक्टांनी तांकां 65% आनी वयर पडले आनी उरलेल्या दोनांचो सपोज तांकां 50% पडले न्ही आनी जर 1 ते 6 वयले 6 सब्जेक्टा भितरले 2 सब्जेक्ट जे उरले जाल्यार 2 ऑटोमॅटिकली तांचे अपग्रेड करतले म्हणजे इन अदर वर्ड्स ते पास जातले सपोज तांचो सपोज एक लँग्वेज उरलो आनी एक सपोज मॅथ्स उरलो पण हांगा तांकां 65% आसा 2 विशयांनी 65% उरलेल्या 2 विशयांनी तांकां 50% आसा जाल्यार 2 तांचे सब्जेक्ट क्लियर जातली आनी
आणि दे विल बी प्रमोटेड टू हायर. अशी एक कॉम्पेन्सेशन स्कीम आसा. हातूंत आतां त्या वर्साच्यान म्हणजे त्या वर्साच्यान 2026च्यान कॉन्डोनेशन किंवा ग्रेस मार्क आसना, पूण ही कॉम्पेन्सेशन स्कीम आसतली. स्पोर्ट्स मेरिट मार्क्स पॉलिसी आसतली. सर कुणबी क्लोथ युनिफॉर्म ह्या अकॅडमिक इयराच्यान तुमी स्टार्ट करतले. कुणबी क्लोथ युनिफॉर्म बजेटान इंट्रोड्यूस केल्ले कुणबी क्लोथ्स. कुणबी क्लोथ युनिफॉर्म तशें कांय ना. इनफॅक्ट युनिफॉर्माचे आमी कांयच इन्स्ट्रक्शन दिना. स्कूल प्रत्येक आपले हें करता. सो ते आमी ऑप्शन दिवंक शकता स्कुलांक, एनकरेज करता. जशें फाटल्या दिसांनी कॅनवास शूज एनकरेज करपाक, तशें कोल्ड ड्रिंक्स प्रमोट करपाक करूंक शकता. पूण आमी खंयच्याच आतां इन्स्ट्रक्शन दिवना की हो युनिफॉर्म हो पॅटर्न कर तो पॅटर्न. पूण डेफिनेटली बजेटान आसा जाल्यार आमी सजेस्ट करता. स्कूल स्टार्टिंग एवरी इयर एक पिल्ला आसतलो काय यू विल नोटिफाय एज एंड वेन अकॅडमिक इयर 25-26 आसतलें काय 26-27 एकदा नोटिफाय जालें 7 एप्रिलाकूच जातले फुडल्या वर्सा. एकदा एज पर नोटिफिकेशन करचें पडटलें. पूण एकदा तुमी जुनान स्कूल डिले करता बिकॉज ऑफ पावस पडना आनी कितें. म्हाका दिसना. पूण 1-2 दीस फुडें व्हरता. तेच्या एक दीस 2 दीस पावस पडलो, गरमी जाली जाल्यार सुटी दिल्या. सो दॅट सी आमकां भुरग्यांचें पडलां. आमी कितें करता तें भुरग्याच्या इंट्रस्टान करता. सिंपल. संडे आसता कितें. So what about academic calendar? What about academic calendar? Academic calendar. काय कितें तेजे बद्दल प्लॅनिंग आसा तुमचे? नॉर्मली आमी प्रत्येक वर्सा फक्त एक टर्म्स एंड वेकेशनूच दिताले. आनी प्रत्येक असोसिएशन, फॉर एग्जाम्पल हेडमास्टर्स फोरम, हेडमास्टर्स असोसिएशन, प्रिन्सिपल फोरम, ते आपले कॅलेंडर करताले. बिकॉज प्लॅनिंग हॅज टू हॅपन एट द स्कूल लेवल. आमी फक्त ब्रॉड गायडलायन दिता. Road guideline. हे हांगा टर्म स्टार्ट, हो टर्म काबार, हे चवथीचें वेकेशन, हे दिवाळेचें, इतल्यान आमी दिता. बाकीचो फुडलो एस्पेक्ट तो आमी दिनाशिल्ले. That is decided by the school or their respective association. Any training about the mental stress for the kids or for the Training, students? I mean, we are the only state who are deploying counselors. Counselor कमी आसा, पूण आसा. बाकीच्या खंयच्या स्टेटींनी ना. आनी दुसरें कितें जाता, आमी वी आर इन द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द काउन्सिलर्स. काउन्सिलर्स आर डुईंग अ फॅन्टास्टीक जॉब. पूण आमकां क्वॉलिफायड काउन्सिलरूय मेळना. So that will not affect again. पळय, एक म्हणल्यार इट मे नॉट अफेक्ट बिकॉज ऑल आवर टिचर्स आर ट्रेन्ड. आनी प्रत्येक टिचर B.Ed or D.Ed करता आसतना ताका सायकोलॉजी शिकयता. सो ऑल टिचर्स आर ट्रेन्ड. ताका केस स्टडी हें करपाचें कंपल्सरी आसता. म्हाका दिसना व्हडलो इशू आसतलो म्हणून. प्लस एज आय हॅव टोल्ड यू दॅट देर आर काउन्सिलर्स. सपोज टिचरांक कितें तरी इशू आयलो, दे कॅन गो टू देर काउन्सिलर्स, गेट सम सपोर्ट आनी दे कॅन टॅकल दीस इश्यूज. आणि मेंटल हेल्थाचेर दर वर्साक स्कुलांनी ट्रेनिंग जाता. सो that aspect is always. But once in a year that will not develop, no ma'am. Regularly it has to be regular. No? रेग्युलरली जाता इन फेज मॅनर. सगळ्या स्कुलांनी मेंटल हेल्थाचेर वेलबिंगाचेर ट्रेनिंग जाता. सगळ्याच टिचर्सांक. आणि सर मातशें फिगर्स मातसो रिपीट करता. ऑब्जेक्शनाचे फिगर्स इंडिविज्युअल 3,946. इंडिविज्युअल 3,946. Associations 9. 3,000. Association 9. PTA 89. PTA 80. And some prominent figures, ex-politicians 3. Total 4,047. 4047. 4047. 47. Okay. Thank you.